देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची आपली एकदम साधी सोपी रेसिपी आहे ती म्हणजे बटाट्याची भाजी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू। इथे 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, लसूण, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हळद, मीठ, कढीपत्ता आणि 1 मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर बटाटे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या फोडी करून घ्या, मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्या। फोडी करून झालेल्या आहेत। आता या केलेल्या फोडी ज्या आहेत त्या कुकरमध्ये टाकायच्या आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या। तोपर्यंत हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे। आता कांदा जो आहे तो कांदा देखील आपण कट करून घेऊ। कांदा कट करून झालेला आहे आणि कुकरच्या देखील 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर हे बघा, बटाटे उकडलेले आहेत, 2 शिट्ट्या करा, जास्त शिजू देऊ नका। आता आपण एका बाउलमध्ये हे उकडलेले बटाटे आहेत ते काढून घेऊ आणि आता याची साल काढून घेऊ। साल काढून झालेली आहे। आता या बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी कट करून घ्यायच्या। आता कढईत तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता फोडणी टाकू। तर फोडणीसाठी पहिल्यांदा आपण मोहरी टाकायची, मग जिरं टाकून झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर याच्यामध्ये चिरलेला जो कांदा आहे तो कांदा टाकून मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि परतून घ्यायचं। आता हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते हिरवी मिरचीचं वाटण टाकून छान परतून घ्या आणि मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता ज्या बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या फोडी टाका आणि मीडियम गॅसवर परतून घ्या। आता हे परतून झालेलं आहे। आता बटाट्याची भाजी झालेली आहे, तर गॅस बंद करायचा। तर हे बघा, अशा प्रकारे झटपट होणारी ही बटाट्याची भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकता। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।